मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। आज संसद भवनामध्ये एनडीएच्या संसदीय पक्षांची बैठक। पंतप्रधान मोदी एनडीएच्या खासदारांना मार्गदर्शन करणार। उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीला महत्त्व। जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारं कलम 370 हटवण्याच्या घटनेला 6 वर्ष पूर्ण। आजच्या दिवशी केंद्र सरकार पुन्हा मोठा निर्णय घेणार का याकडे लक्ष। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अजित डोवाल यांच्यामध्ये संसद भवनात बैठक। गृह विभागाचे सचिव गोविंद मोहन यांनी घेतली अमित शहांची भेट। अमेरिका भारतावर आणखी टॅरिफ लावणार। भारत रशियाच्या तेल व्यापारावरून ट्रम्प यांची धमकी। रशियामुळे युक्रेनमध्ये किती लोक मरतायत याची भारताला पर्वा नाही, ट्रम्प यांची पोस्ट। भारताला लक्ष्य करणं अन्याय आणि तर्कहीन। ट्रम्प यांच्या निर्णयावर भारतानं सुनावलं तर भारत राष्ट्रीय हितांचं आणि आर्थिक सुरक्षेचं रक्षण करण्यासाठी सर्व पावलं उचलेल, परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया। अनिल अंबानींना ईडीचं समन्स। सकाळी 11 वाजता चौकशीला हजर राहण्याचे आदेश। मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये चौकशी करण्यात येणार। रायगडच्या पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये पुन्हा राजकारण तापणार। भरत गोगावलेच रायगडचे पालकमंत्री व्हायला हवेत। 15 ऑगस्टच्या ध्वजावंदनाचा मान गोगावलेंना मिळावा अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार। मंत्री उदय सामंतांची प्रतिक्रिया। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक। सकाळी 11 वाजता मंत्रालयामध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीचं आयोजन। खाते बदलानंतरची पहिली बैठक असल्यानं मंत्रिमंडळ बैठकीला महत्त्व। माधुरी हत्तीड आणि दादर कबूतरखान्याबाबत आज बैठक। जनभावना आणि कायदेशीर बाबी विचारात घेऊन निर्णय होणार। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मल्टिप्लेक्स मालक चित्रपट निर्मात्यांची बैठक बोलावली। मराठी चित्रपटांना स्क्रीन उपलब्ध करून देण्यासाठी बैठक। सकाळी 10:30 वाजता सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजन। विधिमंडळातील मारहाण प्रकरणामध्ये विशेषाधिकार समिती ॲक्शन मोडवर। 15 दिवसात उत्तर द्या। पडळकर आणि आव्हाडांना नोटीस। पोलीस आयुक्त, डीसीपी आणि सुरक्षा अधिकारी यांना उद्या हजर राहण्याबाबत नोटीस। दत्तात्रय भरणे आज कृषी मंत्री पदाचा पदभार स्वीकारणार। मी चुकणार नाही, खूप समंजस मानून कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारी आल्या तर योग्य ती कारवाई करेल, भरणेंचं आश्वासन। भाषेचा वाद निर्माण करणाऱ्यांना निवडणुकीमध्ये जनता धडा शिकवेल, त्यामुळे निशिकांत दुबेंनी या विषयामध्ये कुठलंही वक्तव्य करू नये, फडणवीसांचा सल्ला। कुणी एकत्र आलं तरी मुंबई महापालिकेवर महायुतीचाच विजय होणार। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंकडून युतीचे संकेत। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काय घडणार तुम्हाला कल्पनाही नाही, मात्र मनसे बीएमसीमध्ये 100% सत्तेमध्ये येणार। युतीचं माझ्यावर सोडा, राज ठाकरेंचं सूचक विधान। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंचं भाषेवरचं राजकारण महापालिका निवडणुकीनंतर पूर्णपणे संपेल। निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा। मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानांवर मुंबई महापालिकेकडून कारवाईचा बडगा। मुंबई महापालिकेची 3133 दुकानांवर कारवाई। आतापर्यंत 1,98,00,000 दंड वसूल। शिवसेनेचा बाप मीच। भाजपा आमदार परिणय फुकेंचं वक्तव्य वादात, तर बाप फक्त बाळासाहेब ठाकरे। फुकेंनी माफी मागावी, अन्यथा चांगल्या भाषेत उत्तर देऊ, शिवसेनेचा इशारा। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये दोषमुक्तीसाठी वाल्मिक कराडचा हायकोर्टामध्ये अर्ज। बीड विशेष न्यायालयाने अर्ज फेटाळल्यानंतर हायकोर्टात धाव। वकिलांमार्फत याचिका दाखल, सूत्रांची माहिती। मुंबईकरांचा प्रवास सुकर करण्यासाठी 15 डब्यांच्या लोकल गाड्या चालवा। रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष सतीश कुमार यांच्या रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना, तर ऑटोमॅटिक दरवाजे बंद होणारी लोकल डिसेंबरमध्ये धावणार। येमेनच्या समुद्र किनाऱ्याजवळ 154 जणांना घेऊन जाणारी बोट उलटली। 68 आफ्रिकन स्थलांतरितांचा मृत्यू झाल्याची माहिती। बोट दुर्घटनेत 12 जण सुखरूप तर 74 बेपत्ता। ओव्हल कसोटीमध्ये टीम इंडियाचा 6 धावांनी रोमहर्षक विजय। कसोटी मालिका 2-2 ने बरोबरीत। मोहम्मद सिराज ठरला प्लेअर ऑफ मॅच। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।